नमस्कार मित्रांनो, आज आपण मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य यांविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय संविधान आपल्या देशाचा आत्मा, आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचं रक्षण करणारं आणि नवी दिशा दाखवणारं दस्तऐवज. पण या संविधानामध्ये काही अशा सूचनांचा समावेश आहे ज्या फक्त कायदेच नाहीत, तर त्या आहेत मार्गदर्शन, समाज, शासन आणि नागरिकांना योग्य दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात सुव्यवस्था प्रस्थापित करणं, प्रशासन सुरळीत करणं आणि राष्ट्राची नव्याने उभारणी करणं हे मोठं आव्हान होतं. गरिबी दूर करायची होती, मागासलेपण मिटवायचं होतं आणि भारताला एक प्रगतिशील राष्ट्रात बदलायचं होतं. या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनानं कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं, कोणत्या धोरणांची अंमलबजावणी करावी हे स्पष्ट करण्यासाठी संविधानाने दिलेल्या सूचना म्हणजेच मार्गदर्शक तत्वे. या तत्वांचा उद्देश आहे संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केलेल्या मूल्यांची पूर्ती, समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता. संविधानकारांना माहिती होतं की या तत्वांची अंमलबजावणी एकदम शक्य नाही, कारण आर्थिक मर्यादा आणि प्रशासनिक अडचणी खूप होत्या. म्हणून त्यांनी ही तत्व मूलभूत हक्कांसारखी बंधनकारक केली नाहीत, परंतु सरकारनं हळूहळू पण ठामपणे त्यांचं पालन करावं अशी अपेक्षा मात्र ठेवली. आता जाणूया ही मार्गदर्शक तत्व नेमकी कोणती आहेत. शासनानं उपजीविकेचं साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावं. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावं. लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी उपाय योजना कराव्यात. पर्यावरणाचं रक्षण करावं. राष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाच्या ठिकाणांचं म्हणजेच स्मारक, वास्तू यांचं संरक्षण करावं. समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचं संरक्षण करावं. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. या तत्वांचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य माणसाचा समग्र विकास. मूलभूत हक्क आपल्याला स्वातंत्र्य आणि अधिकार देतात, तर मार्गदर्शक तत्व समाजात समता, न्याय, बंधुता रुजवण्यासाठी सरकारला दिशा देतात. तुम्ही न्यायालयात मार्गदर्शक तत्वांसाठी थेट केस करू शकत नाही, पण शासनावर दबाव टाकून धोरणं आखण्याची मागणी मात्र नक्कीच करू शकता. आता जाणूया भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणती आहेत. मित्रांनो, लोकशाहीत जितके हक्क महत्वाचे आहेत, तितकीच नागरिकांची कर्तव्य सुद्धा आवश्यक आहेत. शासन कितीही योजना राबवत असेल, पण नागरिकांनी आपली जबाबदारी पाळली नाही तर त्याचा खरा लाभ मिळणार नाही. म्हणूनच संविधानात 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलाय. आता ही 11 मूलभूत कर्तव्य सविस्तरपणे जाणून घेऊया. प्रत्येक नागरिकाने संविधानाचं पालन करावं. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचं पालन करावं. देशाचं सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावं. आपल्या देशाचं रक्षण करावं, देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं जतन करावं. नैसर्गिक पर्यावरणाचं जतन करावं. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. सार्वजनिक मालमत्तेचं जतन करावं आणि हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. ही कर्तव्य पाळणं म्हणजे केवळ एक कायदेशीर बंधन नाही, तर ती आहे देशप्रेमाची खरी भावना. मी भारतीय नागरिक आहे, माझे हक्क आहेत,
पण त्या हक्कांची फळं मला तेव्हाच मिळतील जेव्हा मी माझी कर्तव्य पार पाडील. भारताला महासत्ता बनवायचं आहे तर आपल्याला एक जबाबदार, सजग आणि कर्तव्य दक्ष नागरिक बनणं गरजेचं आहे. चलो एक साथ कहे, संविधानाचा सन्मान करूया, कर्तव्यांची पूर्तता करूया आणि भारतीय लोकशाही जपूया. धन्यवाद.